नमस्कार मंडळी, आम्ही आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघणार आहोत चिकन पोहा भुजिंग। ही खूपच फेमस असलेली रेसिपी आहे विरार आगाशी साईडची। आपण याचं टेस्ट आणि लाईव्ह डेमो बघायला आलो आहोत आगाशीच्या एमिस चिकन भुजिंग सेंटरमध्ये। खूप थोडासा ओल्ड फॅशन शॉप आहे, पण हा 25 इयर्स ओल्ड शॉप आहे। तर चला भेटूया नोएल डिसिल्वा या ओनरला आणि जाणून घेऊया या प्रोसेसबद्दल। हाय नोएल सर, हाउ आर यू? हॅलो, कशा आहात? बरं आहे। ओके, तर भुजिंग सेंटर आहे। ओके, मी ओरिजिनल भुजिंग करतो। म्हणजे ऍक्च्युअली भुजिंग काय आहे ते लोकांना माहिती नाही। जी भट्टी पाहिजे, भट्टी, आणि जी त्याच्यावरती ग्रिलिंग पाहिजे, ते बार्बेक्यू केल्यानंतर पूर्ण या टोपामध्ये घालून आम्ही ते पूर्ण शिजवतो। आणि ते पूर्ण शिजवतो त्याच्यानंतर आम्ही आमचा मसाला, हा मसाला आहे घरगुती मसाला, तो मिक्स करून त्याच्यात पोहे टाकतात वरून। हे पोहे त्याच्यात टाकल्यानंतर आम्ही हे जवळजवळ 25 वर्षापासून भुजिंगचा धंदा करतोय। मी छोटा एक तुमचं किचन टूर पण करतो, समोरचा बार्बिक्यूचं। आणि हे असं काकी बनवतात आपल्या इथे। मॅरिनेटेड चिकन शिगांना लावून घेतलं जातं, जिरं, मीठ, हळद, मसाले का? ओके। चिकन शिगायला लावल्यानंतर इथे कोळच्याच्या भट्टीवरती याला आणून ठेवलं जातं। ह्याला रोस्टिंग किंवा तंदूर आपण असं म्हणतो, बट इथे भुजिंग असं म्हणतात, बिकॉज इकडची हे लोकल लँग्वेज आहे। भुजिंग झालेलं चिकन सर्व अशा प्रकारे या टोपामध्ये काढून घेतला जातो आणि नंतर यांचा एक सिक्रेट स्पेशल मसाला टाकून तो फ्राय केला जाणार। तुम्ही बघू शकता गाईज, रेसिपीला खूपच मेहनत लागते आणि नोएल काका खरंच खूप त्यांच्या बिझनेससाठी मेहनत घेत आहे। ही रेसिपी दिसायला तेवढी कॉम्प्लिकेटेड आहे, पण टेस्टफुल पण तेवढीच आहे। नंतर तुम्ही याच्यामध्ये याला शिजवतात का? शिजवायला लावलं, हे शिजलं ना, जवळजवळ शिजलं हे काय, हे शिजलं। आता याच्यात मसाला मिक्स करू। ओके, मसाला हा खोबऱ्याचा मसाला का? अच्छा, गरम मसाला त्याच्यामुळे टेस्ट असतो। खोबऱ्याचं त्याला टेस्ट येतो। ओके, खायला वाटतो खोबऱ्यामध्ये। खोबरं, गरम मसाले आणि मिरचीचे, आणि हे पोहे वरती पोहे। ओके, पोहा भुजिंग म्हणतात त्याला। येस, आणि हे जाडे पोहे असतात ना आपले? नाही, पातळ। ओके, जाड पोहे तुमचे पाण्यात टाकावे लागतात। पातळ पोहे नायलॉन पोहे बोलतात त्याला, नायलॉन पोहे का? ओके। तर तुम्ही बघू शकता गाईज, एकदमच हेल्दी प्रकारे ही रेसिपी आहे। काही याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर नाही, केमिकल्स नाही, मैदा नाही, आणि ऑइल पण खूपच लिमिटेड मात्रामध्ये यूज केलं जातं। म्हणजे असं कोण अलाउड करत नाही मध्ये। ओके, आगाशीवाले वगैरे आहेत ना, ते दुसरे पण आहेत भुजिंगवाले समोर, त्यांच्याकडे असं काही दिसत नाही। असं म्हणजे यू शुड सी लाईव्ह प्रोसेस ना, दिसली पाहिजे। दुसरं लाईव्ह भट्टी आणि मेकिंग प्रोसेस, हे प्रोसिजर सोपं दिसली पाहिजे। आता हे याच्यामध्ये मी वन मॅन शो मी हे स्वतः बनवले। आता ती बाई आता आली, तरी मी बोलू तुम्ही कोण पटकन मध्ये कस्टमर आला ना तर त्यांना मिळते का नाही, त्यासाठी मी हे स्वतः बनवलं। आय नो एव्हरीथिंग प्रोसिजर। आता मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे, पण हे मी लाईन घेतली। एके टायर केमिस्ट फार्मास्युटिकलमध्ये मी डेपो मॅनेजरचं काम पण केलं आहे। हे म्हणजे 2000 पासून हे घेतलं। तिकडे बसून काय मिळालं नसतं, पण याच्यात मला चांगला रिस्पॉन्स मिळाला। मुलांचं शिक्षण आणि घराचं काम याच्यातच केलं। ओके, तर मी घरी ऑफिसमध्ये बसला असताना मला 10,000 याच्यात नसतं, असंच होतं कॉम्पिटिशनला। पण शेवटी ते जे ओरिजिनलची टेस्ट असते ते ओरिजिनल ते कुठे नाही भेटणार। बरोबर, ओरिजिनल टेस्ट ती अचीव्ह करून त्याच्यात माझ्या घराचं काम, माझं कार घेतली एक मी स्विफ्ट, त्याच्यामध्ये आणि मुलांचं लग्न बिग्न ते पण याच्यात। अरे वा, आणि तुम्ही जसं तुम्ही बोला कॉमर्स ग्रॅज्युएट आहात तुम्ही? कॉमर्स ग्रॅज्युएट फ्रॉम MLD पार्ला कॉलेज। अरे वा, तिकडून मी शिकलेला आहे। तर अजून थोडं इनोव्हेशन करायचं आहे याच्यामध्ये, दुसरं काय। पण आयटम आमचा जो भुजिंगचा आयटम आहे ना, फार लोकांना फार पूर्वीपासून आवडतो। दुसरे आयटम निघाल्यात, दुसरे लोक पण भुजिंग बनवतात, पण त्यांचे एवढे काय कुकरमध्ये कोण बनवतात कुठे, याच्यात कुकरमध्ये ते मजा नाही। जे बार्बिक्यू मध्ये ते आम्ही बघतोय मागे, त्याचेच मेन टेस्ट आहे। बार्बिक्यू लोक बघतात आणि त्याच्यातून हे करून देतात।
ओके सर, आम्ही स्पेशली तुमच्याकडे नवी मुंबई नेरूळवरतून आलेलो आहोत. थँक्यू. तर 1.5 किलो गरमागरम भुजिंग तुम्हाला आता बनलेलं भुजिंग तुम्हाला दिलेलं आहे. ओके सर, थँक्यू. खूप छान वाटलं. नक्कीच आम्ही परत येऊच तुमच्या चॅनलसाठी. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू सर.